नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर इन सोलापूर न्यूज चॅनलचं खुली चर्चा हे सदर सोलापूर शहर जिल्ह्यातच नव्हे तर आता महाराष्ट्रात देखील अत्यंत फेमस होतं आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सर्वत्र सुरू आहे आणि महाराष्ट्रातील अनेक लढती या लक्षवेधी होत आहेत आणि यातच आता महाराष्ट्रातील ज्या काही प्रमुख लढती आहेत त्यामधील एक सोलापूरची लढत ही अत्यंत लक्षवेधी ठरते. या ठिकाणी जी लढत होणार आहे त्याकडं केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या निवडणुकीत काँग्रेसकडनं लढत आहेत, तर भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते हे निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. खुली चर्चा या कार्यक्रमात याच अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. यासाठी दक्षिणचे आमदार माननीय सुभाषजी देशमुख या कार्यक्रमात आज सहभागी झालेले आहेत. अब की बार 400 पार असा नारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक करून केंद्रात सत्तेवर येण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे. त्याला कारणीभूत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कार्य केलेलं आहे, जी विकास कामं केलेली आहेत, केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न केला आहे. आज जागतिक पातळीवर जे काही निर्णय होतात त्यात भारताची भूमिका ही आता निर्णायक ठरते. विविध विकास कामं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि त्याच कामाच्या बळावर आता तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येऊन आणखी जी काही विकास कामं करायची आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झालेली आहे. केवळ केंद्रातच नव्हे तर सोलापुरात देखील तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याचा आता भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. राम सातपुते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी यासाठी सज्ज झाली आहे. तर याच अनुषंगानं आज आपण माननीय सुभाषजी देशमुख यांना प्रश्न विचारणार आहोत, यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की बापू हे विधान परिषद सदस्य होते, लोकसभा सदस्य होते. आता ते गेली 2 टर्म आमदार आहेत. लोकसभा सदस्य असताना बापूंनी महत्त्वपूर्ण काम करण्याचा, इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा तसंच जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडून जिल्ह्याचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विधान परिषदेत सदस्य असताना देखील त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गेले 2 टर्म आमदार म्हणून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, त्यावर अंमलबजावणी केली. राज्याचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि शिवाय सोलापुरातील वस्त्रोद्योग असेल याला चालना कशी मिळेल यासाठी देखील त्यांनी खूप मोलाचे प्रयत्न केले. विशेषतः गारमेंट फेअर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांनी जगभराचं लक्ष याकडे वेधलं आणि याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. अशी एक ना अनेक कामं या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी केलीत आणि त्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाला चालना देण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला आहे. पावलोपावली प्रयत्न केला आहे. विशेषतः आताच मी म्हणल्याप्रमाणे सहकार मंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शिवाय आता आमदार म्हणून देखील त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत उठवून सोलापूरच्या विकासाला कशी चालना मिळेल यासाठी प्रयत्न केला. सोलापुरात खूप काही आहे, आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळं आहेत, त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे ही भूमिका बापूंनी पहिल्यापासून घेतली, जेणेकरून इथं रोजगार उपलब्ध होईल, दळणवळणाची साधनं या ठिकाणी कशा पद्धतीने वाढतील आणि विकास कसा होईल या सर्वच अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एक दांडगा अनुभव त्यांना पक्ष संघटनेत आहे आणि शिवाय खासदार आणि आमदार म्हणून देखील आहे. तर याच अनुषंगानं आपण येणारे लोकसभा निवडणूक जी आहे, जी आता सध्या लागलेली आहे, त्यात भारतीय जनता पार्टीची नेहमी भूमिका काय राहणार आहे आणि अब की बार 400 पार आणि केंद्रात तसंच सोलापुरात हॅट्रिक या अनुषंगानंच आपण आज बापूंशी संवाद साधणार आहोत. मी पुन्हा एकदा बापूंचं मनापासून स्वागत करतो. चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करा. बापू नमस्कार. आपलं स्वागत आहे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये.
खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये सोलापूर जिल्हा हा सातत्याने चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. लोकसभेच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे आणि अनेक वेगवेगळे खासदार या मतदारांनी आपण निवडून दिलेले पाहिलेले आहेत. बापूसुद्धा खासदार यापूर्वी झालेले आहेत आणि या सोलापूर लोकसभेच्या निमित्तानं आज आपण विविध प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तर एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो आहे. जसा लोकसभेच्या उमेदवारी निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून एक उमेदवारी कुणाला द्यायची असं सातत्याने चर्चा झाली. अनेक उमेदवारांची नावं आली आणि ते उमेदवारांची नावं पुन्हा मागं पडली आणि या ठिकाणी राम सातपुतेंचं नाव आलं गेलं. याच्यामध्ये अजून एक अशी टीका होती की सोलापूर विरोधकांकडून सातत्याने चर्चा होते की राम सातपुते हा उपरा उमेदवार आहे. भाजप स्थानिकचा उमेदवार न मिळाल्यामुळे हा उमेदवार लादला गेला. एक उपरा उमेदवार म्हणून सातत्याने टीका केली जाते. काय सांगाल बापू तुम्ही? नमस्कार. प्रथम मी इन सोलापूर न्यूज चॅनलचं मला या खुले चर्चेसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी इन सोलापूर न्यूज चॅनलचं आणि सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती, या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि मला जो प्रश्न विचारला आहे की राम सातपुते हे बाहेरगावचे उमेदवार आणि उमेदवाराला उशीर लागला. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. देशातला तर आहेच परंतु जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. आणि आत्ता भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी खूप मोठी कार्यकर्त्यांची फळी तयार झालेली आहे. लोकशाहीमध्ये अनेकांना म्हणजे विशेष करून भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मला उमेदवारी मिळावी. यामुळं अनेकांजण इच्छुक होते. जवळपास 30 ते 40 कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या मतदारसंघासाठी इच्छुक होते. काँग्रेसकडे किती होते माहिती नाही, परंतु बऱ्याच दिवसापासून एकच नाव ऐकत होतो आणि कुणाची त्यांच्याकडे तिकीट मागण्याची धाडस पण होत नाही. हे धाडस फक्त केवळ भारतीय जनता पक्षाकडेच होऊ शकतो आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणून या पक्षाकडे स्वाभाविकपणे तिकीट उमेदवारी मागण्याची अपेक्षा जास्त आहे. कारण या पक्षात सामान्य परिवारातल्या लोकाला 100% न्याय मिळेल या आशेनं दिलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये छाननी करत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवलेला असतो. सोलापूर जिल्ह्याचं भौगोलिक परिस्थिती त्यांच्यासमोर असते, सामाजिक राजकीय परिस्थिती असते आणि यात लढवय्या आणि समाजाला न्याय देणं, मतदारसंघाला न्याय देणं एक कर्तृत्वान कोण असू शकतो जेणेकरून पुढील काळामध्ये या सोलापूर जिल्ह्याच्या वैभवासाठी त्याचा मदत होईल. या भारतीय जनता पक्षाच्या किंवा सर्व समाजाला न्याय देणं होईल. आणि एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की सातपुते साहेबांची निवड झालेली आहे. आणि सातपुते हे एक सामान्य परिवारातले आहेत. ऊसतोड कामगाराचा एक मुलगा आहे, इंजिनियर असलेला उमेदवार आहे आणि त्यांनी माळशिरस तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, या सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि लोकसभा ही मला असं वाटतं की स्थानिक परकीय कुठंतरी काहीतरी कारणं शोधायची म्हणून हे परकीय आहे. वास्तविक या जिल्ह्यातलेच ते आमदार आहेत. या जिल्ह्यामध्ये 5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. या मला असं वाटतं की त्याचीसुद्धा माहिती समाजाने नागरिकांनी घेतली पाहिजे. शेवटी भारतीय जनता पक्ष म्हणून असतो. आमच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं उमेदवार हे आदरणीय नरेंद्र मोदी आहेत. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदीचे 400 पारचे जे आकडे पार करायचे आहेत त्यातला एक हात हा म्हणजे आमच्या राम सातपुते साहेबांचा आहे. आणि मला असं वाटतं आहे की आता कोणतेही विषय नसल्यामुळं अनेक दाखले
याही लोकसभेमध्ये देता येतील, किंबहुना 17 लोकसभा झालेल्या आहेत आजपर्यंतच्या इतिहासात. 17 लोकसभेमध्ये बाहेरगावाचे, बाहेर राज्यातले उमेदवार देण्याची आहेच. आणि मला असं वाटतं की हा काय मुद्दाच होऊ शकत नाही, विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की देश वैभवशाली करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं या सोलापूरला न्याय देणारा एक कार्यकर्ता म्हणून रामभाऊ सातपुते यांची निवड केलेली आहे. आणि मला खात्री आहे सोलापूरचे नागरिक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, 400 पार करण्यासाठी हे सर्व विषय बाजूला ठेवून रामभाऊ सातपुते यांना साथ देते. बापू, 400 पारचा नारा आपण मोदीजी देत आहेत. केंद्रात आपली सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, याशिवाय जिल्ह्यातसुद्धा आपले 4-5 आमदार आहेत. एवढी मोठी ताकद भाजपची जी सर्वत्र असताना एक स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा असं स्थानिक कार्यकर्त्यांना वाटत होतं की ऑलरेडी आता आमदार राम सातपुते हे आमदार आहेतच, याशिवाय स्थानिकांना एक न्याय मिळाला पाहिजे असं एक त्यांची अनेकांची. तसं तर 5 आमदार असताना तुम्ही कोणालाही उमेदवारी दिली तुम्ही निवडून आणू शकता, अशी एवढी ताकद आहे भाजपाची. आणि तसं असताना एक आमदार राम सातपुतेंना उमेदवारी दिल्यामुळं स्थानिकांमध्ये कुठंतरी एक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अशी वाटते. तसं स्थानिकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न आपण केला नाही का? खूप छान प्रश्न आहे. खरं म्हणजे अनेक वर्षापासून काँग्रेस प्रत्येक वेळेस उमेदवार बदलत असतं. कुठल्या एका घराण्यातला उमेदवार बहुतेक नाही माझ्या अंदाजानं. म्हणजे तिथं मात्र न्याय चालतो कार्यकर्त्याला, तिथं कार्यकर्ते नाही, तिथं काही नाही. एकच पाहिजे, एकच घर पाहिजे. 4 निवडणुका पहा, 5 निवडणुका पहा, 8 निवडणुका पहा, किती वेळेस एकच उमेदवार आहे, एकाच घरातला उमेदवार आहे. बदलले उमेदवार, परंतु एकाच घरातले बदलले आहेत. भारतीय जनता पक्ष असा आहे कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. आणि मग मला परत म्हणायचं आहे, तुम्ही विषयाला बगल देऊ नका. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं विचारता त्यावेळेस काँग्रेसलाही विचारा की आपल्या घराच्या बाहेर कोण आहे का नाही कार्यकर्ते, झटतात का नाही कार्यकर्ते, कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका आहे का नाही, का तुमच्याच घरात सगळं पाहिजे हे विचारा ना. ते जसं तुम्ही सांगता आमदार आहेत राम सातपुते, तसं हे पण आमदार आहेत, बहुतेक आहेत माझ्या अंदाजानं. मला जरा अज्ञान आहे, माझं माहिती नाही, नक्की माहिती नाही, आहेत बहुतेक आमदार ते पण. त्यांना विचारा ना. म्हणजे काँग्रेसनं काही केलं की खपवायचं आणि भारतीय जनता पक्षाचं मात्र काही नसताना उगाच काहीतरी बाऊ करायचा, हा मला असं वाटतं की हा षडयंत्र आहे. खरं तर सोलापूर शहरमध्ये यापूर्वी जे इच्छुक होते काँग्रेस पक्षांकडून त्यांनाच आता आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा आता त्यांच्यावर वेळ आलेली आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणताय तो मुद्दा आणि हा मुद्दा काय नेमकं सांगाल? म्हणजे जे इच्छुक होते काँग्रेसकडनं त्यावेळी त्यांना तिकीट दिलं गेलं नाही, आता पण पुन्हा एकदा ते त्यामुळं पक्षातून बाहेर पडले आणि आता त्यांच्यावरच वेळ आली की प्रणिती शिंदे यांचा प्रचार करावा. मी 2009ची माढा लोकसभा निवडणूक लढलो होतो. मला जो काँग्रेसचा राष्ट्रवादीचा जो अनुभव आहे त्याच्यावरनं मी शेअर करतो. मी काय त्याचा इथला हे नाही, परंतु मी ज्यावेळेस माढा लोकसभेमध्ये लढत होतो त्यावेळेस अडवाणी साहेबाची सभा आणि राहुल गांधीची सभा झाली आणि माहोल जो होता तो माहोल एवढा पॉझिटिव्ह होता की जर नीट मतदान झालं असतं, मोकळ्यानं मतदान करू दिलं असतं, लोकशाही पद्धतीनं मतदान करू दिलं असतं, ज्याचं मतदान आहे त्याला मतदान करू दिलं असतं, तर माझा दावा होता की तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं. परंतु हे ज्यावेळेस लक्षात आलं की आत्ता आपण काही खरं नाही, आणि मग काय केलं त्यांनी, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या जिल्हा परिषद सदस्याला सक्त सूचना दिली, ताकीद दिली, दम भरला की जर तुझ्या मतदारसंघात लीड नाही मिळाला तर तुझं पुढचं भवितव्य अंधारमय आहे. तुला जिल्हा परिषदचं, विधानसभेचं तर नाही पण जिल्हा परिषदसुद्धा तिकीट मिळणार, असं 6-8 लोकाला नादी लावलं आणि पेटवली. मला असं वाटतं की तोच पवित्रा, तीच भूमिका, कारण ते एक व्यवस्था असते, कारण ती सवय असते आम्हाला की आपल्याकडं काय म्हणजे आत्ता माझ्या माहितीनुसार जे तुम्ही सांगताय, जे विरोधक होते, जे उमेदवाराचे इच्छुक होते, आता कमीत कमी शहर मध्यमधून कमीत कमी 7 ते 8 उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत त्यांनी आत्ताच्या काळात. त्यात पहिले म्हणजे अडम मास्तर,
अडम मास्तरला त्याने आता पाठिंबा देणार आहेत. आता हे खरं चित्र कसं होईल हो? किती लोकांना पाठिंबा देणार आहेत निवडून आल्यावर, पराभव झाल्यावर? किती लोकांना पाठिंबा? मुळात पराभव होणार आहे पक्का आहे आणि तिथं उमेदवार परत पक्के तेच आहे ते, आणि अडम मास्तर परत त्यांच्या विरोधातच आहे, हे पक्का आहे. आणि मला असं वाटतं ही निवडणूक स्ट्रॅटेजी आहे त्यांची, विकासावर त्यांची चर्चा नाही, परंतु असं काहीतरी करणे आणि जे जे इच्छुक आहेत त्यांना गाजर दाखवणे. यावेळेस विधानसभा ध्वज, यावेळेस विधानसभा ध्वज असे 7 ते 8 नेत्यांना हे नादी लावायचं आणि 7 ते 8 माणसं आशेनं माणसं काम करणार आहेत. आशाची निराशा त्यांची 4 जूनला 100% होणार आहे आणि 4 जूनला परत तेच उमेदवार राहणार आहेत भविष्यातले. गेल्या 10 वर्षातले एक नाराजीचा सूर सध्या चर्चेत आहे. आपले 2 खासदार होऊन गेले, माजी खासदार शरद बनसोडे असेल, शिवा आता विद्यमान खासदार महाराज आहेत. यांच्या कामाबद्दल कुठंतरी एक नाराजी व्यक्त केली जाते. या 2 खासदारांच्या 10 वर्षातल्या कामाचा कसा आढावा घ्याल तुम्ही? आपण एक तुलना करू. मी मान्य करतो तुमचं शरद बनसोडे आमचे खासदार होते, सिद्धेश्वर महाराज खासदार होते. मी वारंवार म्हणतो हेच काँग्रेसचे बी 10 वर्ष खासदार कोणतरी होत असेल ना पूर्वी. जरा त्यांचं काय काय दिवा लागलाय ती जरा बघू. मी जरा बघतो, तुलना करू ना आपण. 100% करतो मी तुलना. आणि मी माझ्या नेतृत्वाच्या शरद बनसोडेची तुलना करतो आणि जय सिद्धेश्वर महाराजांची तुलना. माझी विनंती आहे नम्रपणाने, तुम्हा सर्वांना विनंती आहे आणि समस्त नागरिकालाही विनंती आहे, ज्यावेळेस हा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी काम करत नाहीत असं म्हणताय, त्यावेळेस काँग्रेसचे किंवा पूर्वीचे काही खासदार आहेत, इन्क्लुडिंग सुभाष देशमुख, असं माझं मत आहे. तर त्यावेळेस त्यांनाही विचारू आपल्या 10 वर्षामध्ये काय काय काम केलेलं आहे, कोणतं प्रभावी असं सोलापूरला काम केलं. मला असं वाटतं की खासदार हे काम प्रतिनिधित्व म्हणून करत असतात, लोकसभेचं प्रतिनिधित्व करत असतात, ते अनेक गोष्टीचा पाठपुरावा करत असतात. ते प्रत्येक काम त्याला श्रेय मिळत का नाही हा विषय नाही. आता उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग झालेत, इथल्या खासदारांनी पाठपुरावा केलेला असतो, 4 पत्र दिलेले असतात आणि म्हणून इथल्या राष्ट्रीय महामार्गाला त्याला गती मिळालेली असते. या इथल्या जलजीवन मिशनमधून अनेक कामं व्हायची असतात, अनेक गावाला पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर व्हायला पाहिजे, हर घर नळ पाहिजे आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या जलजीवन मिशनमधून मॅक्झिमम कामं झाली पाहिजे. हे सुद्धा काम माननीय खासदार साहेब पाठपुरावा करून घेत असतात. आणि मग आता अनेक ठिकाणी मी पाहतो ना, सरपंच असतात विरोधी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सरपंच सांगतात हे जलजीवन मिशन आम्ही आणलं, मी आणलं. माझा दावा आहे ह्या जलजीवन मिशनसाठी काँग्रेसच्या एकाही सरपंचाने, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा किंबहुना आमचे पाणी पुरवठा मंत्र्याला माझ्या गावात पाणी पुरवठा स्कीम चालू व्हावी म्हणलेलं बी नाही, एखादं पत्र पण नाही. पण तू श्रेय फक्त घ्यायचं का, तर तिथल्या गावातला सरपंच आहे, गावातली जनता अडाणी आहे आणि मग श्रेय घेण्यासाठी हे करतात. मला असं वाटतं की आज आमच्या गावात जे गरीब लोक आहेत, ह्या गरीब लोकांना लस मिळाली का नाही, ह्या कोरोना काळामध्ये सर्वांना लस मिळाली का नाही, ह्याचं नियंत्रणसुद्धा आदरणीय खासदार साहेब करत असतात. या सोलापूरला वंदे भारत आली का नाही, यायला पाहिजे, हे सुद्धा खासदारांनी मांडलेलं असतं. हे जो विसरतो आपण. वंदे भारत सगळ्या देशभरात आहे ना, पण आपल्या सोलापूरला मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला असतो. आयुष्यमान भारत कार्ड हा सातत्यानं पाठपुरावा केलेला असतो. आज आयुष्यमान भारत कार्ड या सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकाला मिळण्यासाठी हा आमचा लोकप्रतिनिधी. आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आयुष्यमान भारत कार्ड, या जिल्ह्यामध्ये आवास योजना मोठ्या प्रमाणात, आज 25 ते 30 हजार घरं या पंतप्रधान आवास योजनेतून झाली असतील. आणि ह्याचा पाठपुरावा हा खासदारांनी केलेला असतो. एवढंच आहे, खासदार भूमिपूजनाला जात नसेल, खासदार उद्घाटनाला जात नसतील, वेळेअभावी. आज मला असं वाटतं की दिल्लीमध्ये नाही म्हणतरी 150 ते 250 दिवस दिल्लीत जावं लागतं. मग त्या समितीच्या बैठका असतात, अधिवेशन असतं, ह्या सगळा कार्यकाळ जर बघितला खूप मोठा कार्यकाळ आहे. आणि मग येण्या जाण्याचा सगळ्या गोष्टीचा विचार केला. माझे मत आहे माझ्या खासदारांनी, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने, माझ्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी या सोलापूर जिल्ह्यासाठी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. आज मला अभिमानानं सांगा वाटतं, गडकरी साहेबांच्या माध्यमातून सर्व हायवे
पूर्ण झालेले आहेत आपल्याकडचं. एकही आता राष्ट्रीय महामार्ग राहिला नाही की तो करायचा राहिला. आज उदाहरण, आमचा मोहोळ कुरुल कामती तामळवाडी हा रस्ता पुढच्या 50 वर्षात राष्ट्रीय महामार्ग झाला नसता, पण तो केवळ आमचा खासदारांनी पाठपुरावा केलेला असतो. आम्ही त्याला पत्र दिलेलं असतं, आम्ही विनंती केलेली असती, मग ते गडकरी साहेबाकडे प्रयत्न करत असतात, त्यातून हे झालेलं असतात. मला असं वाटतं की जलजीवन मिशन असेल, रस्त्याची कामं असतील, आयुष्यमान भारत कार्ड असेल, गरीब नागरिकाला आज नाही म्हणलं तरी 10-15 लाख लोकाला इथं आमच्या इथं कमीत कमी म्हणते या मतदारसंघातल्या लोकाला धान्य मिळते फुकट, हे सुद्धा पाठपुरावा खासदार करत असतात. एक ना अनेक कामं मी माझ्या खासदाराची, माझ्या पक्षाची सांगू शकतो, एक ना अनेक कामं, पण ते इथं मर्यादा असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे फक्त माझं एकच आग्रह आहे, ज्यावेळेस तुम्ही भाजपच्या खासदाराचं विचारता तर त्यावेळेस मी त्या पण खासदाराचं विचारावं अशी माझी विनंती. आपण येणारच आहोत, त्या प्रश्नाकडे आपण येणारच आहे. नाही, नक्कीच बापू, तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे जनतेची अशी अपेक्षा असते की माझ्या गल्लीत अगदी खासदार दिसले पाहिजेत, पण तुम्ही म्हणताय तसं खासदारांची कामं वेगळे, आमदारांची वेगळे, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील. सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट सिटी आपली आहे सोलापुरातली. खासदारांच्या पत्रानं पाठपुरावा झालेले असते ना, तिथं काय दिल्लीत स्वप्न पडलं आहे सोलापूर घ्यायचं का नाही, ते कुणाची मागणी आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की अपप्रचार आपण लोकांच्या माध्यमातून खूप होतो. आम्ही आपलं सहन करतो, आम्ही एकच काम करतो, जनतेपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. आमचा कार्यकर्ता एवढा प्रामाणिक आहे, माननीय मोदी साहेबांनी केलेलं काम ह्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. बाकी आता काय मोठे मोठी लोक असते ती काय बी बोललं तर चालतं. बापू, आत्ताच आपण मग एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणले की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिला, अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलं, पदं दिली. असं असतानासुद्धा तत्कालीन आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे आता काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, प्राध्यापक अशोक निंबर्गे, हे आपल्या खुल्या चर्चेच्या व्यासपीठावर आलते आणि त्यांनी थेट तुमच्यावर आणि आमदार विजयकुमार देशमुखांवर आरोप केला की निष्ठावंतांवर या ठिकाणी अन्याय होतो, अनेक कामात त्यांचा दोघांचा हस्तक्षेप होतो आणि भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष नको तर मुनीम हवा आहे, असाही आरोप त्यांनी केला. आणि त्यापुढे जाऊन ते असं म्हणाले की 2 देशमुखांच्या अन्यायामुळं अनेक निष्ठावंत कार्यकर्ते हे पक्ष सोडून याला कंटाळून बाहेर पडले. काय तुम्ही याचं सांगाल या संदर्भात? ज्यावेळेस पक्ष सोडायचा असतोय त्यावेळेस हे सगळं निगेटिव्ह सुचत असतं. मला असं वाटतं की निंबर्गी सर माझे मित्र आहेत. निंबर्गी सरांना अध्यक्षपद दिलं असेल, सरचिटणीसपद दिलं असेल, त्यांच्या परिवाराला नगरसेवक दिला असेल, ह्यांनाही नगरसेवक दिला असेल, हे पद देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काहीतरी आपलं कुणावर तरी आरोप ठेवून आणि मग बाहेर पडण्याचं एक निमित्त शोधत असतात. त्यातलंही निमित्त आहे. मला असं वाटतं की आपल्या परिवारातसुद्धा ह्या गोष्टी घडत असतात. आणि मला ह्या म्हणजे राजकारणामध्ये कोण येतं आहे कोण जातं आहे हे जात राहणार आहे. मला असं वाटतं की पण भारतीय जनता पक्ष एकच पक्ष असा आहे की न्याय द्यायचा. आता नगरसेवक 4 नगरसेवक प्रभागात आहेत. 4 नगरसेवक म्हणजे माझ्या माहितीनुसार 40,000 ते 50,000 मतदार असतात एका प्रभागामध्ये. त्यात आमचे कार्यकर्ते नाही म्हणलं तरी किमान 400 ते 500 त्या प्रभागात असतात. आता 500 लोकांना नगरसेवकाचं तिकीट कसं मिळत असतं? एकालाच कुणाला मिळत असतं. आणि मग एकाला मिळालं त्याच्यावर न्याय झाला आणि एकाला नाही मिळालं लगे अन्याय झाला असं होत नसतं. पदं असतात, तुम्हाला पदामुळं प्रतिष्ठा मिळत असते. माझं तर मी व्यक्तिगत सांगतो की माझ्या मागं भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून मला किंमत असते. आणि हे दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम करायचं असतं. पक्षाची निष्ठा आपण ठेवली पाहिजे. आपण जिथं काम करतो त्या पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे वागलं पाहिजे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि अनेक कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करतात. मग एखाद्या वेळेस कुठंतरी 19-20 होतं. सगळ्याच गोष्टी मनासारख्या परिवारात होत नाही. ते पूर्ण एवढ्या मोठ्या जगातल्या एवढा मोठा पक्ष असल्यामुळं मला असं वाटतं की कुठंतरी काहीतरी होत असतं. पण माझा निंबर्गी सरांना विनंती आहे की आपल्यालाही विचारतो, निंबर्गी सर गेले त्या दिवशी खूप मोठी बातमी आपण सर्वांनी दिली.
आजपर्यंत निंबर्गी सराला किती आमदाराची पदाची ऑफर आली, किती नगरसेवकाची ऑफर आली, कोणती कोणती पदं दिली, कुठं मानाचं स्थान मिळालं, काय मिळालं. आजही माझा दावा आहे, सर निंबर्गी सर मनापासून कुजा लागले असतील. कशाला इथं मी काँग्रेसमध्ये आलो, लय मान सन्मान मला तिथं होता. परंतु ठीक आहे, आता झालं, चूक झाली आहे, बोलता बी येत नाही म्हणून आपलं गपचिप बसून बुक्याचा मार सहन करायला लागलेले आहेत त्यांनी. पण 1%ही माझा दावा आहे, 1%ही अशोक निंबर्गी सर काँग्रेसमध्ये रुजूच होऊ शकत नाहीत, रमू शकत नाहीत, असं माझं दावा आहे. माझे मित्र आहेत चांगले. हां, त्यांनी टीका केली असेल, करावं लागते थोडी बहुत, केल्याशिवाय महत्त्वही तुम्ही देत नाहो ना त्याशिवाय. बापू, आपण सांगितलं की 10 वर्षात भरपूर कामं झाले. मग असं असेल तर 2 वेळात उमेदवार का बदलावा लागला भाजपला? एक गोष्ट आहे, मला सांगा, तुम्ही दोन्हीकडे बी ढोल वाजवता. एकच उमेदवार दिला तर दुसऱ्या लोकाला अन्याय व्हायला लागला म्हणून सांगता. उमेदवार बदलला, दुसऱ्याला न्याय दिला तर म्हणता उमेदवार का बदलला म्हणता. एक कुठली तर भूमिका ठेवा. उलट पक्ष काय करायला, प्रत्येक वेळेस वेगळ्याला संधी द्यायला लागले, हे चांगलं भाग्य आहे की. पक्षाची भूमिका कशी आहे की वेगवेगळ्या कार्यकर्त्याला, तुम्ही आता काय म्हणता, कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही, पदं मिळत नाहीत. आता कार्यकर्त्याला पदं दिली तर तुम्ही काय म्हणता, मग आमचा खासदार का बदल. अरे असं नाही. पक्षामध्ये सगळ्याला काम करायला वाव असतो. पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते येत असतात, संधी मिळत असती, नवीन नवीन छाप पाडायची असती. शेवटी त्यातूनच एखादं नेतृत्व घडत असतं. उदाहरण सुभाष देशमुख 98च्या अगोदर कोणाला माहिती होता का? मला आठवतं की इथं 98ला अटलजीची सभा होती, इथं आमची प्रदेश कार्यकारिणी इथं होती. त्यावेळेस मी भोजन विभागातला शेवटचा कार्यकर्ता, प्रमुख नव्हतो, शेवटचा कार्यकर्ता होतो. पार्टीनं मला संधी दिली, द्यावं जरा ह्याला बघून म्हणून दिलं. आता दिल्यामुळं मी त्यात आल्यामुळं तुमची माझी ओळख तर झाली ना. काहीतरी करायला लागलो ना, थोडं बहुत 2-5% तुम्ही कामं केली हे महत्त्वाचं. अरे 2-5% करायला लागलो ना, मग शेवटी माणूस कार्यकर्ते चाचपणी चालू असते पक्षाची. शेवटी पक्षातले अनेक कार्यकर्ते पुढं यायला पाहिजे, वेगळ्या माध्यमातून त्यांचा स्वभाव कळायला पाहिजे, त्यांचं कर्तृत्व कळायला पाहिजे. आणि मग एखादा कर्तृत्वान मोदी साहेबासारखं पंतप्रधान होतो. मोदी साहेबांनी सुद्धा म्हणजे अगोदर म्हणजे या राजकारणात यायच्या अगोदर पूर्ण देश पिंजून काढलेला आहे पक्षाच्या माध्यमातून. सगळा भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण देश पाहिलेला आहे. आणि मग पक्षाने काय ठरवलं, गुजरातचा मुख्यमंत्री करायचं ठरवलं. पक्षाने काय ठरवलं, पक्षाने पंतप्रधान करायचं ठरवलं. मला असं वाटतं ह्यातूनच चाचपणी करायची असते ना शेवटी. मग त्यावेळेस काय अडवाणी साहेब कमी होते का? अडवाणी साहेबाचा त्याग कमी होता का? पण नवीन नवीन प्रयोग करण्याची एक कल्पना आहे. आज सांगा मला की ह्या चॅनलचं कुणाला तरी प्रमुख पद दिलं असं, ते प्रमुख पद जोपर्यंत आहे तोपर्यंत दुसऱ्याला संधी नसते. मग प्रमुख पद समजा गिरीजीकडे आहे, गिरीजीकडून समाधाकडे दिलं तर समाधानचं कौतुक म्हणजे कर्तृत्व दिसत असतं. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष अनेकाला संधी देऊन त्याच्यातलं कर्तृत्व काय असेल, पूर्वीपेक्षा अजून जास्त कर्तृत्व असेल का, हे करण्याचा प्रयत्न. आणि मला असं वाटतं की आम्हाला पुढं जायचं असेल, नवीन नवीन प्रयोग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उलट एकाच घरात राहिलं चांगलं का? ते मात्र चांगलं ना आपलं, हे चांगलं आहे एकाच. नाही दुसरी माणसं घडता कामाला. हां, जे काय असेल ते आमचंच. हां नाही बापू, पण स्थानिक एक गोष्ट आहे, ही एक पार्लमेंटरी कमिटी असती, निवडणूक संचालन समिती असती. आम्ही ज्यावेळेस नगरसेवकाला आपला सदस्याला तिकीट देतो, हे 4 लोकांच्या शिफारसी जातात. मग 4 लोकांच्या शिफारसी जाऊन त्यातले छाननी करून त्यातले 2 दिल्लीला जातात. असं करत करत ते जात असतं. हे काही एकट्या सुभाष देशमुखच्या मर्जीवर, सुभाष देशमुखला असं जर झालं तर मग प्रत्येकाला वाटतं की मी शिफारस केलेला माणूस आलाच पाहिजे, नाही तर मी पक्ष सोडून जाईल. ह्याला अर्थ नसतो ना. आणि भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आणि मग संस्कृतीच्या बाहेर थोडंसं पडलं की मग आपल्यासारखे आम्हाला गुदगुल्या करतात. काय राव तुमचं तेवढं बी ऐकलं जात नाही, काय अर्थ आहे, काय पक्ष तुमच्यावर अन्याय करतो. मग आम्हालाही वाटतं अरे खरंच पक्ष अन्याय करतो. मला असं वाटतं की चांगल्या लोकांना जरा आपल्याकडून माझी विनंती आहे, जे प्रामाणिक काम करतात, निष्ठावान करतात, करू द्या ना. न्याय कधीतरी मिळणार. भारतीय जनता पक्षाची सर्वांच्यावर नजर आहे, फक्त योग्य संधीची वाट पाहत असते. आणि एखादा निर्णय चुकत बी असतो.
असं काही नाही की बाबा चुकत नाही, आपल्या परिवारात सुद्धा एखादा निर्णय चुकतो आपण. एवढा मोठा पक्ष आहे देशव्यापी झालेला, सगळं माझ्या मनासारखं कदापि होऊ शकणार. बापू नमस्कार. सुशीलकुमार शिंदेंनी विद्यापीठ आणलं, NTPC आणलं, समांतर जलवाहिनी आणलं, परंतु भाजपनं असं एक ठोस प्रोजेक्ट आणला का असा विचारणा सातत्यानं होत आहे. काय सांगा? आता मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, जलजीवन मिशन म्हणजे काय? प्रत्येकाला घरातलं शुद्ध पाणी आणि मुबलक पाणी. मला एक सांगा, जर पाणी शुद्ध अशुद्ध पिलो तर आपला आजार कसा होतो? आपलं आरोग्य सुदृढ राहतं का? पहिलं उपाय तिथला आहे. दुसरा उपाय काय केला असेल? गॅस. मला एक सांगा साहेब, आज ग्रामीण भागातल्या महिला, शहरी भागातल्या महिला पावसाळ्यात ज्यावेळेस चूल पेटवतात, त्या जो धूर असतो तो आमच्या श्वासात म्हणजे श्वासोद्वारे काय आणि फुफ्फुसात आमचा आजार कमी होतो. मला असं वाटतं की हे प्रकल्प आहेत का नाही वाटत माणसाचं आरोग्य सांभाळण्यासाठी. आज मला सांगा, आयुष्यमान भारत कार्ड साहेब, गरीब माणूस खिशात पैसे नसल्यामुळे आजार अंगावर काढतो. आज 5 लाख रुपयाचं खिशात कार्ड आहे साहेब. आज 5 लाख रुपयाचा आजार, तो काही केलं तर तो आता आजार सुधारण्यासाठी तो जातो दवाखान्यात. का तर त्याला माहिती माझ्या खिशात 5 लाख आहेत म्हणून. हे प्रोजेक्ट वाटत नाही? वंदे भारतसारखा फास्ट ट्रेन आपल्याला प्रोजेक्ट वाटत नाही का? या तुम्ही कधी तर पुण्याला पूर्वी 2014च्या अगोदर जात असाल साहेब, किती अपघात होत होते, किती मनुष्यहानी होत होती, किती आर्थिक नुकसान होत होतं. आज मला सांगा, कितीदाही जावा, चुकून महिन्यातून एखादा कुठंतरी टायर फुटणं वगैरे अनावधानानं होतं आहे, पण बाकी अपघात बिलकुल बंद. पूर्वीच्या काळामध्ये किमान पुणे ते सोलापूरमध्ये 5 ते 6 अपघात आपल्याला झाले, समोरासमोर टक्कर होते साहेब. वेळ वाचायला लागला, प्रदूषण कमी व्हायला लागलेलं आहे, पेट्रोल वाचायला लागलं, वेळेची बचत, पैशाची बचत. हे सगळे तुम्हाला प्रोजेक्ट वाटत नाहीत का? प्रोजेक्ट वाटत नाही. मी आता कुणाचं नाव घेणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही. अभ्यास तुम्ही करा. NTPC आल्याचे फायदे काय आणि तोटे काय, मी पुढच्या वेळेस त्याच्यावर बोलतो, पण आज मला त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्ही अभ्यास करा आणि मग मी बोलतो. NTPCचा फायदा असेल, मी सलाम करतो त्यांना. आणि तोटा काय व्हायला लागला सोलापूरच्या नागरिकाच्या दृष्टीनं, सोलापूरचे जर हितचिंतक असाल तर मला असं वाटतं की आमच्या आरोग्यावर काय व्हायला लागलं जरा नीट बघा. आमच्या जमिनीचं आरोग्य कसं व्हायला लागलं नीट बघा जरा. साहेब, मी आणलेल्याचं कौतुक आहे, परंतु त्याच्यापासून आम्हाला काय फायदा व्हायला लागला? आमची हानी व्हायला लागली आहे साहेब. म्हणजे आणलेल्याचं मी म्हणजे हे म्हणत नाही, चुकीचं म्हणत नाही. त्यांनी त्यांच्या परीनं प्रयत्न केला असेल, मी मान्यच करतो, पण त्याच्यामुळं आज आमचं जमिनीची पोत खराब व्हायला लागलेलं आहे. एवढी काजळी चढायला लागलेली आहे जमिनीवरती. आज तुम्ही जरा फिरून या, सगळ्या ह्याच्यावरती आता ही दिसते साहेब. म्हणजे उत्पादन कॉस्ट म्हणतोय मी, विजेची उत्पादन कॉस्टसुद्धा इतर कोणत्याही प्रकल्पापेक्षा, मी अभ्यास केला नाही पण मी नक्की सांगतो, इतर जेवढे NTPCचे प्रकल्प आहेत त्यापेक्षा उत्पादन कास्ट आपल्या सोलापूरची जास्त, असा माझा दावा. मी अभ्यास केलेला नाही तरी पण म्हणून मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यावर मी परत बोलतो. मी काय साहेब, आणलं आहे का नाही हा विषय नाही, आणलं का असं आणलंच पाहिजे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे साहेब. त्यांच्याकडं 13 वर्ष साहेब, माझ्याकडे जर 1 वर्ष कोणी दिल्या ना तर कायचं काय झालं असतं. आमच्याकडे बॉस होते, म्हणजे मुख्यमंत्री होते, आणि मुख्यमंत्री 13 वर्षाच्या हव्या तिकडं मजबूत पद होतं. म्हणजे असं काही नाही साहेब. त्या तुलनेत विचार करू आपण. आज 40 वर्ष आपण काम केलं साहेब, आणि आम्ही आत्ता 10 वर्ष झाला आलो तर काय अपेक्षा आहेत आमच्याकडे, बापरे. तरी आम्ही करायला लागलो साहेब. हदवाड भागासारख्या ठिकाणी बघताय तुम्ही काय रस्त्याची अवस्था होती हो. 2014च्या अगोदर हदवाड भागात कोणतं राहत असेल घ्यातलं, 2014च्या अगोदरची रस्त्याची अवस्था काय होती, ड्रेनेजची अवस्था काय होती. मग माझं काय म्हणणं, आमचं काम आहे साहेब, आमचं काम आहे. मी असं म्हणत नाही की केलं नाही असं नाही, परंतु तुलना केली पाहिजे. म्हणजे काय आणलं काय नाही, तुम्ही जे म्हणताय ना, NTPC आणलं, पाईपलाईन आणली, मी मान्यच करतो ना, मी सलाम करतो बाबा त्याला, केलेल्याला तर माझं कुठंही आहे. पण त्याच्यानं आपलं भागलं का? तुम्हाला आठवत असत, आपल्याच्या सूतगिरण्या कुणाच्या होत्या, बंद कशामुळं पडल्या,
कुणी पाडल्या? भाजपने बंद पाडल्या, भाजपच्या होत्या. मग त्याचं मात्र गपचिप बोलायचं नाही बरं का. हां, त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही. रोजगार निर्मिती कशावर होती हो? त्याच्यावरच होती ना. आज साहेब त्या जर सगळ्या मी चालल्या असत्या, आज सोलापुरातली रोजगार झाले असते साहेब. मी काय म्हणतो, केलेलंच 100% सलाम आहे. जे काय काम केलं आहे सोलापूरच्या चांगल्यासाठी केलेलंच आहे. पण राहिलं एक प्रमाण किती आहे? आणि आज मग काय वरडायची गरज आहे? जर समजा त्यांच्या काळात जर भरपूर झालं आहे तर पुढं मग राहायचं काय काम? राहिलंच नाही की. मग विकास त्याच वेळेस झाला आहे, रोजगार त्याच वेळेस वाढला आहे, सगळं त्याच वेळेस वाढलं आहे. तर मला असं वाटतं की त्या तुलनेत कमी आहे. मध्यंतरी चिमणी पाडल्यानं अन्याय झाल्याचा बदला घेत भाजपाला धडा शिकवा असं आव्हान कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादे यांनी केलं आहे. याचा कितपत फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी वाचलेलं आहे ते. एक व्यवस्था आहे साहेब, एक व्यवस्था असते, कुठलीही व्यवस्था असते. ह्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला न्याय मागायला सरकारनं अन्याय केला असं जर वाटत असेल, त्याच्यावर कोर्ट एक असतं साहेब. मला असं वाटतं की ह्याच्यात कोर्ट हे ते सगळं झालेलं आहे. आणि कोर्टाने काय म्हटलं आहे काय नाही तुम्ही अभ्यास करा. माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे. आणि जर समजा अन्याय होत असेल, चिमणी पाडल्यामुळे प्रचंड नुकसान झालं असेल, पण हे सरकारचा काय विषय? कोर्ट कचेरीचा विषय. कोर्टाने ही व्यवस्था आहे साहेब. मला एक सांगा, तुम्ही दोन्ही बाजूला या. एकीकडं चिमणी नाही पाडली असती म्हणजे कोर्टानं जर असो किंवा काय असो, तर लोकांनी काय म्हणले असते? तुम्ही विचार करा, तुम्ही सांगा. खरं उत्तर तुम्ही द्या आता. आणि चिमणी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कोर्टाच्या हुकूम ह्याच्यानं पाडले असेल, मग आता काय म्हणायचं? मला असं वाटतं की कधीही माझी नम्रपणाने विनंती आहे, काडादी साहेब माझे मित्र आहेत, म्हणजे मी त्यांना मानतो, म्हणजे आमदारीच्या अगोदरचे माझे मित्र आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्यासारख्याने जातीचा शब्द, बदल्याचा शब्द हा वापरू नये. झाला असेल अन्याय तर नक्की न्यायभूमिकेतून न्याय मागावा, नुकसान भरपाई मागावी, शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मागावी. जर समजा झाला असेल, अनावधानानं अनेक ठिकाणी अन्याय होत असतात, पण भरपाई मागायला सुद्धा आपल्याला अधिकार असतो. आणि मला असं वाटतं की काडादी साहेबांनी असं जातीचं आणि बदल्याचं त्यांच्या स्वभावात मी नाही बरं का, मी त्यांना पूर्ण ओळखतो आहे. हां, त्यांच्या स्वभावात बदला घ्यायचं नाही ना जातीचं समीकरण करायचं नाही. परंतु दुर्भाग्यानं आमच्यासारखी काहीतरी नाही ना असं बोला की मग ती बिचारे बोलवतात, धने असतं वेगळं काहीतरी बोलायला लावतात, ते बिचारे बोलून गेले. असं बोलून काय होणार आहे? असं बोलून काढत साहेब काय शेतकऱ्यांची दिशाभूल करतात असं म्हणायचं आहे का आपल्याला? असं बोलून काडादी साहेब शेतकऱ्यांची काय दिशाभूल करतात असं वाटतंय? काडादी साहेब मी मगच म्हणलं बोलवतात धनी वेगळे आहेत, बोलवतात धनी वेगळे आहेत. त्यांनी काय व्हायला लागले, त्यांच्या तोंडी घालायला लागलेत सगळ्या गोष्टी. बरं, त्यांना कळतं काय झालं काय नाही, त्यांना सगळं ज्ञात आहे. म्हणजे असं नाही की त्यांना माहिती नाही काय नाही, सगळं ज्ञात आहे, काय अडचण नाही. बापूसाहेब काँग्रेसचे नेते म्हणतात की दक्षिणमध्ये आणि सोलापूर शहर मध्यमध्ये मताधिक्य मिळून जाईल आणि तुम्ही दक्षिणचे आमदार आहेत, असं शक्य होईल का? तुम्हाला काय वाटतं? खूप छान प्रश्न आहे माझ्या दृष्टीने आणि सावधानतेचा इशारा आहे माझ्या. सगळ्यात महत्त्वाचं सावधानतेचा इशारा आहे माझ्या दृष्टीने. खूप चांगला, काय अडचण नाही. मला असं वाटतं की अनेक वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तो मतदारसंघ आहे. अनेक नेते एकत्र आलेले आहेत. अनेक एकत्र आल्यामुळं सर्वांना काय वाटतं, ह्यांची 15,000, ह्यांची 10,000, माझी 50,000, हे सगळ्याची गोळाबिरीज करून ते होतं आहे असं ते अंदाज आहे. चांगली गोष्ट आहे. मला म्हणजे कोळेकर साहेब मी तुमचं मनापासून आभार मानतो. मला सावध केलं तुम्ही, मी त्याच्यावरती विचार करतो. पण मला असं वाटतं की मी माझ्या दृष्टीनं मी असं कधी आश्वासित किंवा कोणाला कमी लेखत नाही. मला ज्या भ्रमात आहेत त्या भ्रमात राहू द्यावं त्यांना. चांगली गोष्ट आहे. तुम्ही मतदारसंघात न फिरतासुद्धा तुम्हाला लोक मानणार आहेत, कारण प्रत्येकाकडे दावणीला बांधलेली लोक आहेत असं समजतात. हे म्हणजे ही जे सगळी एकत्र आलेत ना आता, ह्या सगळ्याला वाटतं प्रत्येकाची 10, 20, 25, 50 असं केलं तर भाजपला काय 5-10 हजार मतं राहतील असं वाटत असतं त्याला. ते खरं आहे ते. पण मला दावा आहे
मी 2014 आणि अगोदर परत त्याच्यावरच येतो. नागरिक सुज्ञ आहेत. नागरिकांना माहिती की सुभाष देशमुखांनी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून 2014 नंतर जी त्या तालुक्याचं चित्र बदललं, हद्दवाड भागातलं जे चित्र बदलायला लागलेलं आहे. आज ड्रेनेजची कामं असतील, आज शहरातली रस्त्याची कामं असतील, आज म्हणजे उलट ह्या लोकांनी काय पाप केलं असेल तर मंद्रुपला चांगली MIDC मंजूर करून आणली. ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये MIDC रद्द करून घेतली, हे पाप केलेलं. आणि ह्यांना रोजगाराची चिंता आणि ह्याच्या मागं लोक यांनी यायचं. जी लोक कोरोना काळामध्ये सरकार आमचं नव्हतं, त्या काळामध्ये सरकार नव्हतं, तर त्या काळामध्ये 200 दिवस उपोषण करून मंद्रुपसारखी MIDC व्हायला लागली होती. रोजगार निर्मिती करायची माझी मानसिकता होती, तयारी होती, म्हणून काय मंजूर करून घेतली होती. पण दुर्भाग्य आहे, आणि हे दुर्भाग्य ह्यांनी MIDC बंद केली. आणि हे काय रोजगार निर्मिती करणार आहेत? ह्यांच्याकडनं कसली अपेक्षा आहे रोजगार निर्मितीची? आणि म्हणून त्यालासुद्धा पर्याय मी काढायला, पर्यटन जास्तीत जास्त धार्मिक पर्यटन कसं वाढवता येईल ह्याचाही प्रयत्न कृती करायला लागलो आहे. मी आश्वासनं देत नसतो कधीच. मला असं वाटतं की होडगीसारख्या ठिकाणी पर्यटन सेंटर करायला, वडगबळसारख्या ठिकाणी घाट करायला लागलेलं आहे. कुडल संगमसारख्या ठिकाणी सुद्धा तिथं मोठं धार्मिक म्हणजे तीर्थक्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे. आपल्या सिद्धेश्वर वनविहारामध्ये 8.5-9 कोटी पर्यटन स्थळासाठी मंजूर करून घेतले आहेत. एक ना अनेक कामं आहे ती. माझा दावा आहे त्यांचा बी 10 वर्षाचा कार्यकाळ मला माझ्यापुढं ठेवावा, आणि माझाही ठेवतो. त्यांचा 10 वर्षाचा नाही, 25 वर्षाचा मुख्यमंत्र्यासहित ठेवावा. मुख्यमंत्र्यासहित 25 वर्षाचा कार्यकाळ ठेवावा. त्यांच्या काळात झालेली कामं अभिमानानं सांगतो मी की त्याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ता सुभाष देशमुख म्हणून मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहेत. आणि त्या भरोश्यावर ते म्हणत असतील मध्य आणि दक्षिणमध्ये मताधिक्य मोठं आहे. मध्यमधलं मताधिक्य आपण बघितलं विधानसभेला. 10 वर्ष काम केल्यानंतर, या राज्याचे मुख्यमंत्री असल्यानंतर शेवटच्या घटका मोजत होते. शेवटी आपण साक्षीदार आहेत सगळे त्याची. मला असं वाटतं तिथं मताधिक्य मिळतं आहे म्हणतात, चांगली गोष्ट आहे. असंच हवेत राहू द्यावं त्यांना, असाच म्हणजे आत्मविश्वास त्यांचा वाढावा. आणि आमच्याकडे फिरून ये सुद्धा, मग काय व्हायचं ती बघत राहू काय. सर नमस्कार. आपण जे आत्ता बोलता त्याला धरूनच एक प्रश्न आहे. काँग्रेसचं 40 वर्षातलं काम आणि भाजपाचं 10 वर्षाचं काम याची तुलना तुम्ही कसं कराल? म्हणजे 10 वर्षांमध्ये जे प्रलंबित प्रश्न होते ज्याच्यावरती म्हणजे उपाय निघणं गरजेचं होतं, ते या 10 वर्षांमध्ये भाजपाने कशा सोडवलेत? मला एक सांगा, पहिल्यांदा रस्त्याचं जाळं हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण कधी काय होईना सोलापूर हैदराबाद गेला असाल, सोलापूर संभाजीनगर गेला असाल, सोलापूर विजापूर गेला असाल, सोलापूर पुणे गेला असाल, सोलापूर कोल्हापूर गेला असाल, मागच्या काळातला प्रवासाचा वेळ काउंट करा, मागच्या काळातला होणारा पेट्रोलचा खर्च काउंट करा, मागच्या काळातले मनुष्यहानी प्रवासामध्ये होणारे आणि वित्तहानीचा अभ्यास करा. आज खूप मोठी बचत त्या निमित्तानं झालेलं आहे. आणि ह्याच्यामुळं दळणवळणाच्या साधनामुळं अनेक लोकांना सोयीचं वाटतं यायचं जायचं सुद्धा. आणि त्याच्यामुळं तिथून सुरुवात विषयाची झालेली आहे. मूलभूत सुविधा ज्या आम्हाला पाहिजे असतात, मला असं वाटतं की पिण्याचं पाणी, मी मगाही सांगितलं, पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या घरात शुद्ध पाणी आणि मुबलक पाणी हे खरं मूलभूत सुविधेत येतं आहे, गरजेची वस्तू आहे. हे सुद्धा लोकांना द्यायला पाहिजे होतं आत्तापर्यंत. पण आम्ही काय केलं, 2 वर्षातून कुठली तरी एखाद्या गावाला योजना मंजूर करायची, 2 वर्षातून एखादी योजना मंजूर करायची. आणि कधी पाणी मिळतं आहे कधी नाही माहिती नाही. पण आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी तर अशा अवस्था आहे की ठेकेदार मिळत नाहीत, म्हणजे इतकी म्हणजे कामं घेते. परत आरोग्याचा विषय मॅडम, आरोग्यावरती मगाही मी सांगितलं की आयुष्यमान भारत कार्ड, खरंच तुम्ही गरिबी नाही त्याच्यामुळे तुम्हाला गरिबीची दुःख वेदना कळत नाहीत. गरीब माणसं छोटा आजार असाल तर दवाखान्यात जात नाहीत, अंगावर काढतात, खिशात पैसे नाहीत म्हणून. आणि ह्यांना गरिबीची जाणीव असल्यामुळं आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जवळपास 1,00,000-1.25 लाखाच्या आसपास आपल्या सोलापूरमध्ये आत्तासून ह्या मतदारसंघात म्हणता येईल आयुष्यमान भारत कार्ड वाढलेले आहेत.
आता दुसरी पाईपलाईन असेल पिण्याची पाण्याची, हे सगळ्या गोष्टी, ड्रेनेजची अवस्था. आज माझं मत आहे नीलमनगरसारख्या भागात चला, मी मतदारसंघ म्हणून मी सांगतो आत्ता, ड्रेनेजची काय पूर्वी अवस्था होती, रस्त्याची काय अवस्था, तिथं बी तुम्ही बघा. शेवटी माणसाला प्रसन्न कधी वाटतं, आपला परिसर स्वच्छ असला, आपला परिसर जर म्हणजे व्यवस्थितशीर वाटला, रस्ते चांगले, तर आमचा परिसर चांगला वाटतो. आणि मला असं वाटतं की पूर्वीच्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये गरीब लोकांना घरं मिळत नव्हती. ज्याच्याकडं बंगले होते त्यांच्या नावानं घरं मिळत होती, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन त्याला घरं मिळत होती. आत्ता गरिबाला घरं ॲक्च्युली मिळायला लागलेली. ह्या ज्या गोष्टी आहेत थेट, आपण लहान आहात आपल्याला माहिती आहे का नाही माहिती नाही, कैलासवासी राजीव गांधी म्हणायचे, मी दिल्लीतून जर 1 रुपया पाठवला तर लाभार्थ्याच्या हातात 15 पैसे मिळतात. आता जनधन योजनेच्या माध्यमातून 0 पैशावरती माननीय मोदी साहेबांनी खातं उघडायला लावलं. आणि ह्या खातं उघडायला लावल्यामुळं केंद्रातून रुपया पाठवलेला रुपयाचा रुपया आता लाभार्थ्याच्या खात्यावरती मिळायला लागलेला आहे. गॅस, तुम्ही कधीतरी गॅस वापरलेला सगळ्यांनी पूर्वीच्या काळामध्ये, तुम्ही तुमच्या आईसाहेबाला विचारा. पूर्वी गॅस जर सिलेंडर घ्यायचं म्हटलं तर एक 15 दिवस वेटिंग करावं लागत होतं आणि टेबलाखालनं पैसे द्यावे लागत होते त्याच्या आधा. आता टेलिफोनवरती म्हणजे मोबाईलवरती हे यायला, ही सुविधा वाटत नाही का? हा त्रास कमी वाटत नाही का आपल्याला? हा धूर कमी झाला हा वाटत नाही का? काय व्हायला लागलं आहे, तुम्ही लोक भाजपकडे बघच नाव चांगल्या नजरेने. माझी तुम्हाला नम्रपणाने उघड्या डोळ्यांनी नीट पहा, ती काय म्हणजे उघड्या डोळ्यांनी नीट पहा. दोष असेल तर नक्की सांगा, आम्ही दुरुस्त करून घेतो. पण गरिबाला आणि हा देश समृद्ध व्हावा. आज तुम्ही चांगले आहात. ज्या देशाने माननीय नरेंद्र मोदीला विजा देऊ नये, पार्लमेंटमध्ये भाषण केले काय सदस्यांनी, बरोबर ना? पार्लमेंटमध्ये भाषण केले, विजा नाकारलेला होता. तेच देश आता लाल कार्पेट घेऊन स्वागत करायला. हे कशाचं प्रतीक आहे? अभिमानाचं प्रतीक आहे. भारत देश कुठं चालला आहे, विकसित भारत कुठं चालला आहे ह्याचं प्रतीक आहे. हे कर म्हणजे फक्त एवढंच आहे, दुर्भाग्यानं आपण डोळे झाकून प्रश्न विचारायला लागलात, त्याच्यामुळे माझ्यासारख्या माणसाची आपदा व्हायला सांगायची कारण. इंडिया टीमपर्यंत जर्सी पोहोचवण्याचं आपण सोलापुरातून इथून काम केलेलं आहे. म्हणजे आपण एकमेव आमदार असे आहात की फक्त गारमेंट उद्योगालाच नव्हे तर लोकल प्रत्येक उद्योगाला एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या पातळीवर. पण कायमस्वरूपीत सोलापुरात हे असे एक्झिबिशन्स आपण भरवू शकतो का, यावर काय मत असेल आपलं? गारमेंट ज्या एरियात आहे आणि त्या गारमेंट मालक आणि गारमेंटचे युनिट हे माझ्या मतदारसंघात नाहीत, बरोबर ना? हे तर मान्य आहे ना सगळ्या, माझ्या मतदारसंघात नाहीत. पण मला एक सोलापूरविषयी आणि सोलापूर जिल्ह्याविषयी तळमळ आहे. काहीतरी सोलापूरचं करावं. मला आठवतं की मी 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी म्हणलं चला सोलापूर विकूया म्हटलेलं आहे. पण त्याचा अर्थ कोण कसं बी लावतं काय हरकत नाही, मला त्याचंही काय वाटलं नाही काही. पण मला असं वाटतं की मला त्यात यश आलं गारमेंटमध्ये, मी मान्यच करतो. आणि मी सोलापूर विकूया म्हणत असताना सोलापूरच्या उत्पादकाचे 4 ठिकाणी प्रदर्शन भरवले. ते काय फक्त दक्षिण मतदारसंघ म्हणून नव्हते कधीच, सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले उत्पादनं तिथं होते. मी पुण्याला 2 प्रदर्शन भरवली, ठाण्याला प्रदर्शन भरवलं, मुंबईला भरवलं. हे सगळे प्रदर्शन, गारमेंटचे सुद्धा 7 प्रदर्शन. प्रदर्शनातून हे मार्केटिंग होत असतं. आणि मला सार्थ अभिमान आहे, माझे गारमेंटचे मित्र आहेत, म्हणजे अध्यक्ष जे आहेत आता राजू शाह माझे आमदारकीच्या अगोदरचे मित्र आहेत. बापू आता आम्ही सोडतो आहे. आणि कशामुळं सोडतो आहे तर काय इथं गारमेंटला स्कोप नाही. आणि त्यांच्या सौभाग्यानं मी लगे मंत्री झालो. म्हणजे मला त्यांनी सांगायला मी मंत्री झालो वस्त्रोद्योग. मी त्यांना म्हटलं पहिल्यांदा वस्त्रोद्योगचा मंत्री आहे, तुम्हाला मार्केटिंग आपण करू म्हटलं, प्रदर्शन भरायचं. प्रदर्शनानं काय होणार आहे म्हटलं आमचं, त्यांच्याही मनात भावना. मी म्हणलं तुम्ही प्रदर्शन घ्या, तुम्हाला पैसे मी देतो, म्हणजे सरकारकडून घेऊन देतो. आमच्या विभागात नाही प्रदर्शन भरवायला आपल्याकडे प्रोव्हिजनच नाही म्हटलं. मग आम्ही तिथं बसलाव कशासाठी? अधिकारी हे म्हणतच असतात, पण आम्ही बसलाव कशासाठी? नाही द्यायचं आहे आपल्याला. आजसुद्धा मला असं वाटतं की ते प्रदर्शन सुरुवात केलं, 7 प्रदर्शन झाले. मला सार्थ अभिमान आहे. आज एवढी गर्वानं हे लोक काम करतायत की आता ते म्हणतायत की गारमेंटमध्ये आता खूप संधी आहे. आणि परवा मी
योगी आदित्यनाथ साहेबाला भेटलो होतो त्यावेळेससुद्धा त्यांनी आता इलेक्शन झाल्यावर परत बोलावलेलं आहे आणि तिथले जयस्वाल जे मंत्री आहेत आमचे वाराणसी, मी हैदराबादला ज्यावेळेस प्रदर्शन झालं त्यावेळेस मी तिथं घोषणा केली आता पुढचं प्रदर्शन पंतप्रधानाच्या मतदारसंघात नेऊ म्हणलं, पंतप्रधान बघतील आपल्याला काय करायचं इथे, हे प्रयत्न आहे शेवटी. आणि मग वाराणसीला आम्ही प्रदर्शन भरवलं. सुदैवानं तिथले जयस्वाल म्हणून मंत्री होते, मग त्यांनी त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले, मग त्यांनी योगी आदित्यनाथबरोबर आमची मिटिंग घडवून आणली. पण लगेच इलेक्शन असल्यामध्ये पण त्यांनीसुद्धा आपलं सॅम्पल म्हणजे तत्वता मान्य चांगलं आहे असं मान्य केलं. मला असं वाटतं की हेच नाही, माझा तर दावा आहे प्रत्येक उत्पादनाचं मार्केट हे व्हायला पाहिजे. पण काय आमदार म्हणून त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत मी काम करतो, आज मी करतो. आणि मी मतदारसंघ असा कधीच विचार केला नाही, म्हणजे मी सोलापूर जिल्हा म्हणून विचार करतो. अबकी बार 400 पार हे भाजपाला कितपत शक्य आहे? त्या जगातलं अशक्य काही नसतं, फक्त इच्छाशक्ती आणि स्वतःचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. 2019च्या निवडणुकीत काय होतं, 300 पारचं होतं. तुम्ही त्यावेळेस स्वतः का नव्हतात मला माहिती नव्हतं, पण त्यावेळेस आम्हाला कार्यकर्त्याला 300 पारचं होतं. आता जरा पब्लिकली सांगता येतात, पण आम्हा कार्यकर्त्याला सांगितलं 300 पार. 303 आले का नाही? 2 खासदारावरनं 1984ला 2 खासदार होते. पण सगळ्या कार्यकर्त्याची चिकाटी, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा असल्यामुळे हे सगळं शक्य आहे. माननीय मोदी साहेबाला खात्री आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा प्रामाणिक काम करणार आहे आणि देशातले नागरिक हे विकसित भारतासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी, तरुणांच्या रोजगारीसाठी, शेतकऱ्यांच्या वैभवासाठी, म्हणजे विकसित भारताचं वैभव निर्माण करण्यासाठी मोदी साहेबांनी जे सांगितलेलं होतं 2014च्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकाच्या खाली होती. 2024ला आता 5व्या क्रमांकावर आलेले आहे. 10 वर्षामध्ये 10व्यावरून 5व्यापर्यंत आणलेले. आणि मोदीजींनी गॅरंटी काय दिली, 3ऱ्या टर्मला या देशाची अर्थव्यवस्था जगाच्या 3ऱ्या क्रमांकावर न्यायची मोदीची गॅरंटी आहे. आणि म्हणून 400 पार नागरिक करणार आहेत. मोदींनी फक्त आव्हान केलेलं आहे, 400 पार देशातले 140 कोटी जनता करणार. MIM आणि वंचित ही भाजपची बी टीम म्हटलं जातं, याबद्दल आपलं काय? मला असं वाटतं की आपलं काय जमाना झालं की दुसऱ्याला दोष देऊन ठोकून मोकळं झालं. हां याला म्हणजे वंचित काय, मनसे काय, कसल्या कडवट टीका ऐकतो आहे मी. साहेब देवेंद्रजी किती टीका करतात पण कधीही भ्रष्ट शब्द बोलत नाही साहेब. तसं हे सुद्धा एक आरोपच आहे. हां हे म्हणजे मला असं वाटतं असं काय नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नवीन पक्ष काढायचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक पक्षाला उभारायची वाव आहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाला लोकसभेचा फॉर्म भरायचं, मग ती प्रत्येक आमचीच आहे ते का? उद्या असं बी एक दिवशी म्हणचाल प्रणिती शिंदेसुद्धा बहुतेक आमचीच आहेत काही, असं नाही. शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांचे विचार आहेत, ती विचारधारा ते पुढं करतायत. सिद्धेश्वर कारखान्यात चिमणी पाडली पण विमानसेवा सुरू झाली नाही, याचं भांडवल विरोधक करत आहेत. मला असं वाटतं की चिमणी पाडली हा बरोबर जरी असलं, विमानतळ लगेच उद्या सकाळी, मला असं वाटतं की परत एकदा तुम्हाला विनंती आहे, माझी नम्रपणाने विनंती आहे, असंच असं विमानतळावर सर्वजण जाऊ आपण, डोळे उघडे ठेवून जाऊ आपण. तुम्हाला तिथे गेल्यावर आशा वाटते का नाही विमानसेवा सुरू होईल ह्याची? आणि जर आशा वाटत नसेल तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घेतो. 5 वर्षाचं विजन काय असणार आहे भाजपचं विकासाचं? विकसित भारत, भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर घेऊन जायची मोदीजींची गॅरंटी. आणि ज्यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर भारत जाणार आहे त्यावेळेस सोलापूरसुद्धा काय प्रगतीपथावर जाणार. बापू, आपण जर पाहिलं एक सातत्यानं आता ग्रामीण भागामध्ये जर विरोधकांची जर भाषणं पाहिली, प्रणिती शिंदेंचं एक सातत्यानं शेतकऱ्यांमध्ये एक भाषण असं येतं की भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली, जनतेची फसवणूक केली, असं ते सातत्यानं सांगतायत. काय सांगाल याबाबत? मला असं वाटतं की प्रणितीताईला शेतकऱ्याचं ज्ञान खूप आहे
शेतकऱ्याचे प्रश्न प्रचंड माहिती आहेत, त्याच्याबद्दल दुमत असाच काही कारण नाही. मला एक विचारायचं आहे, काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपल्याला बी डोळे उघडून पहा असं माझं मत आहे. त्यावेळेस युरिया कसा मिळत होता आपल्याला, ज्याला कुणाला म्हणजे शेतकरी युरिया कळतं आहे त्यांना, मला असं वाटतं की युरिया मिळायला ब्लॅकमेल म्हणजे काळा बाजार होत होता. आणि MRP जी आहे त्याच्यापेक्षा अधिक पैसे देऊन युरिया खरेदी करा. आज 10 वर्षामध्ये युरियासाठी कधी दंगल झाली, कधी गोंधळ झाला आहे, काळा बाजार झाला आहे, एकदाही कधी ऐकायला मिळालेलं नाही. जसं माणसाचं आरोग्य आहे, माणसाचं आरोग्य तपासणीसाठी प्रयत्न करतात, शेतकऱ्याच्या शेतीचं सुद्धा आरोग्य तपासणी व्हावी म्हणून माती परीक्षण केलेलं आहे. कारण माती परीक्षण केल्याशिवाय आम्हाला कळत नाही की त्या मातीमध्ये काय अन्नद्रव्य आहेत आणि कोणत्या प्रकारची पिकं येऊ शकतात. आणि म्हणून माननीय मोदी साहेबांनी मोफत माती परीक्षण केलेलं आहे. आणि मग त्याला कुठले अन्नद्रव्य कमी आहेत त्या प्रकारचे अन्नद्रव्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक जर माती परीक्षण करायला हे करतात तरी पण कृषी विभाग त्याच्यामध्ये करतात. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो पीक विम्याचा विषय आहे. पीक विम्यापासून खूप मोठी वंचित होत होती. आज केवळ 1 रुपयात पीक विमा काढायला लागले. 1 रुपयात. पूर्वी तेवढे पैसे भरायला शेतकऱ्याकडे नसायचे म्हणून शेतकऱ्यांना विमा उतरणं होत नव्हतं. आणि मग गारपीट आली, दुष्काळ आला, अति पाऊस पडला, ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्याला सहन करावं लागत होतं. तर त्याला केवळ 1 रुपयावरती विम्याचं संरक्षण या निमित्तानं दिलेलं. हमी भावाच्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये आपण तपासा, मागच्या काळामध्ये हमी भावाची वाढ आणि हमी भावाप्रमाणे खरेदी केलेला माल, माझा आजही दावा आहे, मागच्या कार्यकाळात जे हमी भाव होते त्या हमी भावात खरेदी केलेला माल अत्यंत नगाने असायचा. पण या काळामध्ये हमी भाव दिलेली वाढ आणि खरेदी केलेला माल खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आजपर्यंत देशभरात एवढे साखर कारखाने आपल्या जिल्ह्यात आहेत, आपल्या देशभरात आहेत, कधीही साखरेची मिनिमम प्राईस कधी ठरवली गेली नव्हती. म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात नव्हती. पण माननीय मोदी साहेबांनी साखरेची किंमत फिक्स केली. त्याच्यामुळं काय झालं, FRP जे आहे ते आता त्याला आधार धरूनच आहे. नाहीतर साखरेचं उत्पादन जास्त झालं की साखरेचे भाव कमी, साखरेचे भाव कमी की शेतकऱ्यांना ऑटोमॅटिकली ऊसाचा दर कमी व्हायचा. याचबरोबर तुम्हाला आठवा 2004च्या अगोदर अटलजीचं सरकार होतं. अटलजीचं सरकार असताना 5% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय माननीय अटलजींनी घेतला होता. दुर्भाग्यानं 2004च्या नंतर सरकार बदललं. 2004च्या नंतर सरकार मनमोहन सिंगाचं सरकार आलं आणि त्या काळात तो निर्णय थांबवण्यात आला. आणि मग पेट्रोलची आयात खूप मोठ्या प्रमाणात होत होती. पेट्रोलच्या आयातमुळं आमच्या साखरेचं जे म्हणजे ऊसाचं उत्पादन जे आहे ते थेट रसापासून इथेनॉल होत नव्हतं, कारण इथेनॉल कोण घेत नव्हतं. आणि 14च्या सरकार ज्यावेळेस मोदी साहेबात आलं त्यावेळेस गडकरी साहेबांनी अट्टहास करून इथेनॉल खरेदीचा निर्णय घेतला. आज इथेनॉल खरेदीमुळं थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे साखर उत्पादनाचं आवश्यकता तेवढी साखर उत्पादन व्हावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा भाव चांगला मिळालेला आहे. मला असं वाटतं की परत माझं त्याच विषयावरती येतं. मी शेतकऱ्यावर तर 2 तास मी सांगतो काय काय झालं आहे ते. 72,000 कोटी रुपये जाणत्या राजांनी एकदा कधी तर माफ केले होते माझ्या शेतकऱ्याचे. 72,000 कोटी रुपये जाणता राजाने माफ केले होते एकदा. 5-10 वर्ष ढोल वाजवत होते. आमच्या जाणत्या राजाने 72,000 कोटीची माफी केली. चांगली गोष्ट आहे, केली पाहिजे. पण माननीय मोदी साहेबांनी दरवर्षी 6,000 रुपयाच्या माध्यमातून 72,000 कोटी रुपये दरवर्षी देत आहेत. दरवर्षी देत आहेत. आणि हे काय म्हणतात 6,000 रुपये दिले काय देत आहे. अरे 6,000 रुपये त्याला ती मोलाचे आहेत. त्याला पेरणीच्या वेळेसची गरज आहे, त्याला पिकाला खतं घालायच्या वेळेसची गरज आहे. आणि मला असं वाटतं की त्याला औषधं फवारणी ह्याच्या थोडे पैशाची गरज होती. ती गरज ती भागवलेली आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यावरचा आर्थिक ताण कमी झालेला आहे शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती. मला असं वाटतं की शेतकऱ्यावरती काँग्रेस बोलतं आहे, कौतुक आहे त्यांचं. जे खोटं पण रिटू बोलायचे म्हणा आपण बोलू नाही त्यातसुद्धा
ते सुद्धा माझा शब्द माघारी घेतो वाटल्यास. पण मला असं वाटतं की तुलना करा. माझे पत्रकार मित्राला विनंती आहे, या निमित्तानं डोळे उघडे ठेवून बघा, वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न करा. आमचं चुकत असेल तर सांगा, आम्ही 100% दुरुस्त करून घेतो. माझं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे संस्कार हे गरिबांसाठी आणि देशाच्या हितासाठी करायचे आहेत. त्याच्यामुळं कोणत्याही गरिबावर अन्याय होणार नाही. गरिबी रेषेतून अंत्योदयाच्या माध्यमातून मला असं वाटतं की पंडित दीनदयाळ उपाध्याय पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांचं ध्येय आहे, त्यांचं उद्दिष्ट आहे अंत्योदय, शेवटच्या माणसाला प्रावधान. आणि त्याच धोरणाप्रमाणे माननीय मोदी साहेब करतायत. आणि हे गरिबाला जाणीव आहे. गरीब माणसाला सगळं कळायला लागलं आहे मोदी आमच्यासाठी काय काय करत आहे. मोदीची गॅरंटी आहे आम्हाला, म्हणजे गरीब लोकांना उपाशी मरू देणार नाही. मोदीची गॅरंटी आहे प्रत्येकाला काम मिळणार आहे. मोदीची गॅरंटी आहे प्रत्येकाचं आरोग्य नीट ठेवणार आहे. मोदीची गॅरंटी आहे प्रत्येकाला घर हक्काचं मिळणार आहे. मोदीची गॅरंटी आहे शेतकऱ्याला न्याय मोदीच देणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि भारत विकसित करण्याची सुद्धा मोदींचीच गॅरंटी आहे. मला असं वाटतं की मागच्या 10 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान आमचे भारतीय जनता पक्षाचे मोदी साहेब होते आणि काँग्रेसचे कोण होते मला काय नाव माहिती नाही. दोघांची जरा तुलना करा. मला असं वाटतं की मग उघड्या डोळ्यांनी तुम्हाला आमचे काय दोष असतील सांगा. मी सगळ्या नागरिकाच्या देशाच्या वतीने क्षमा. बाबू, आत्ताच माढा लोकसभा मतदारसंघात जी समीकरणं बदलली आहेत, त्या बदलत्या समीकरणामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कुठंतरी आता धोका होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ही जी काय बदलती समीकरणं आहेत त्यामुळं कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी याला सामोरं जाणार किंवा काय होणार नेमकं? मला असं वाटतं की हा बदल थोडा बहुत होत असतो. मी मगाही म्हटल्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्याला न्याय मिळत नसतो. त्यांची अपेक्षा होती की लोकसभा यावेळेस आम्हाला मिळावी. पक्षाच्या सर्वेप्रमाणे किंवा सगळ्याच्या निर्णयाप्रमाणे ते होऊ शकलं नसेल आणि म्हणून त्यांनी पवारसाहेबाच्या पक्षात जाऊन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की चूक बरोबर काळ ठरवणार आहे. पण माझ्या दृष्टीनं पक्षाने त्यांच्यासाठी खूप केलेलं आहे. खरं म्हणजे मला आठवतं की मोहिते पाटलाला, प्रतापसिंह मोहिते पाटलाला आमदारकी दिली, मंत्रिपद दिलं होतं, आल्याला मंत्रिपद दिलेलं होतं. त्याच्यानंतर 2004च्या विधान परिषदला बिनविरोध रणजितदादाला विधान परिषद सदस्य केलं. मी त्यावेळेस स्टँडिंग आमदार होतो. मला एक सांगा, स्टँडिंग आमदार एखाद्याला विरोधी पक्षाला जर तिकीट दिलं असतं, बिनविरोध दिलं असतं तर आमदार काय केला असता, म्हणजे काय बोलला असता. पण माझ्यावरती जे संस्कार होते मी कधीच त्यांच्या ह्याच्यात गेलो नाही. पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा होता. पुढील काहीतरी त्यावेळेससुद्धा त्यांना केलेलं होतं, आत्तासुद्धा त्यांना हे केलेलं आहे. थोडंसं मला असं वाटतं की थोडं थांबायला पाहिजे होतं. थांबलं असतं तर अधिक ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काहीतरी त्यांना मिळालं असतं. पण विनाशकाला विपरीत बुद्धी झालेली आहे. थोडंसं तरुण रक्त आहे आणि कार्यकर्तेसुद्धा थोडंसं भडकावत असतात. त्यातून त्यांचं थोडंसं म्हणजे निर्णय घेतलेला आहे तसा. परंतु नागरिक योग्य निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे राहतील. ह्या प्रश्नाला जोडून प्रश्न असा आहे की आता आजच प्रवेश मोहिते पाटील करत आहेत आणि तुतारी हातात घेतलेली आहे. याच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा धीरशील मोहिते पाटील यांच्यामध्ये बी थोडा मध्यंतरी वाद होता. कोणी पक्षामध्ये जायचं राहायचं ते चाललं होतं. असं असताना आज प्रवेश करतात सुशीलकुमार शिंदे असतील, शरद पवार असतील, मोहिते पाटील, सर्व घराणे या निमित्तानं आता एकत्र येत आहे. याचा आपल्या सर्व याच्या जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम वाटतं? मला असं वाटत नाही की काय परिणाम होईल. जनता सुज्ञ जनता आहे. जनता योग्य ती निर्णय घेणार आहे. जनतेला माहिती आहे की विकसित भारताचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबच पाहिजेल आहेत. आणि मोदी साहेबाला निवडून आणण्यासाठी, मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक एक सीट महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी जनता भारतीय जनता पक्षाला सहकार्य करा. दिलीप माने महायुतीकडून आता महाविकास आघाडीकडे येतात, म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. शिवसेनेत होते दिलीप माने, आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. काय परिणाम लोकसभेवर याचा काय, भाजपावर काय परिणाम होईल? सगळ्या
ची मतं एकत्र केलीत त्यांनी आता. म्हणून ते कोळेकर जे म्हटलं ना, सगळ्या लोकांची मतं जेवढी काय महाआघाडीतली सगळी एकत्र झालेले आहेत, त्याच्यामुळे होत असतात. काय लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, कुणाला कितीही पक्ष बदलता येतात. जिथं पक्षाची निष्ठा नसती तिथं माणसावर कशी निष्ठा राहणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं चालत राहते, ज्याला जिथं संधी मिळेल तिथं जात राहते. पण एक नक्की सांगतो, विकसित भारतासाठी अत्यंत उत्तम आहे आणि जे दिलेलं आहे संकल्पापेक्षा वचननामा मी तर म्हणतो. माननीय मोदी साहेबाचा संकल्प म्हणजे या देशाला दिलेलं वचन आहे आणि त्या वचनाप्रमाणेच ते काम करणार आहेत. मुस्लिम समाजाविषयी भारतीय जनता पक्षाचं काय धोरण आहे? मला असं वाटतं की खूप छान प्रश्न आपण विचारलेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मुस्लिम समाजावरती कोणत्या प्रकारचा अन्याय झालेला आहे. ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्यातल्या मोठ्या प्रमाणातल्या योजनाचा लाभ हा मुस्लिम समाजासाठी आहे. म्हणजे उदाहरण जर आत्ता लेटेस्ट आपलं सोलापूरचं पाहिलं, 30,000 घरं जी आहेत त्यातले घरं जर वाचली तरी मुस्लिमांना घरं आहेत. धान्याचा लाभ हा जास्तीत जास्त मुस्लिम आहे. घरकुलाचा लाभ, आवास योजनेचा लाभ हा मुस्लिम. माननीय मोदी साहेब कधीच असं देशाचं धोरण करताना धर्मावर जातीवर कधी केलेलं नाही. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातसुद्धा परत तेच विषय थोडंसं माझं परत एकदा अजून तुम्हाला माझी विनंती आहे की उघडे डोळे ठेवा. 10 वर्षामध्ये झालेल्या दंगली, 10 वर्षामध्ये झालेले गोळीबार आणि आत्ताच्या काळातमध्ये सुरक्षितता, दंगल किती झाल्या, गोळीबार किती झाले आणि जर झाला असेल तर त्याचा खात्मा किती वेळात केलेला आहे ह्याच्यावरती बघा. मला असं वाटतं की ह्या कोणी केला, कसा केला, मग कोणाची सपोर्ट होता, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे मला असं वाटतं. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये देशातला प्रत्येक नागरिक, या देशावर प्रत्येक जो प्रेम करतो तो या देशाचा नागरिक आहे आणि त्या प्रत्येक नागरिकासाठी समान न्याय देण्याचं भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे, माननीय मोदी साहेबांची आहे. अनेकाला फसवून म्हणजे सांगितलं होतं मोदी साहेबाला निवडून दिलं की तुम्हाला आता पाकिस्तानला जावं लागतं. 10 वर्षामध्ये कुठल्या मुस्लिमाला असा प्रसंग आलेला आहे. खुली चर्चा या कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या प्रत्येकाच्या मनातील किंवा जनतेच्या मनातील जी काही प्रश्न होते त्यांना अत्यंत समर्पकपणे उत्तर दिलं आहे. शिवाय विरोधकांचे आरोप त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने खोडून टाकले. मागील वेळेस 300 पार हा नारा दिलता, त्याहीपेक्षा पुढं गेले. यावेळेस अबकी बार 400 पार म्हणले तर जनताचे 400च्या पुढं नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 2 खासदारांनी काय कामं केली हे त्यांनी अत्यंत उदाहरणासहित स्पष्ट केले, काही दाखले त्यांनी दिले. याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या 2 खासदारांच्या कामाची तुलना करताना आधीच्या खासदारांनी काय केलं याची देखील तुलना व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अत्यंत मोठा पक्ष आहे आणि या पक्षात प्रत्येकालाच न्याय देता येईल असं नसतं आणि थोडाफार अन्याय झाला तर काही जण बंड करतात, काही जण पक्षाच्या विरोधात बोलतात. पण जिथं कोणी गेले तर ते तिथे रमतीलच असं नाही असाही विश्वास व्यक्त केला. आणि भारतीय जनता पार्टी ही गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी काही विकास कामं केली त्याच्या बळावर हॅट्रिक यंदा नक्की करेल आणि पुन्हा एकदा पुढील जो काही 5 वर्षातला संकल्प आहे तो निश्चितच पूर्ण करेल असा विश्वास या ठिकाणी आमदार सुभाषजी देशमुख यांनी व्यक्त केला. बापू, आपण या ठिकाणी आलात आणि प्रत्येक प्रश्नाला आपण अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिलेलं आहे. जी काही शंका जनतेच्या मनातील होती ती आपण दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपला एक बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलात त्याबद्दल मी इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.